शेतकऱ्यांसाठी खुशखबर आली। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा हप्ताही आज जमा होणार। शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता तर तुम्हाला मिळाला, पण आता लगेच नरेंद्र मोदी साहेबांनी आणखीन एक घोषणा केली आहे। त्यामुळे आता तुम्हाला लगेच नमोचा हप्ताही मिळणार आहे। 35 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे। पात्र ठरलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्यात येणार असून आज महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप होणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचे पैसे तर मिळाले, पण आता नमो शेतकरीचे पैसेही मिळणार आहेत। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी साहेबांकडून आणखीन 2 योजना जाहीर करण्यात आल्या। शेतकऱ्यांना आणखी 2 लाभ मिळणार असून शेतकरी मित्रांसाठी आनंदाची खुशखबर आली आहे। कारण स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी ही घोषणा केली आहे। नरेंद्र मोदी साहेबांनी पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडले। त्यासाठी त्यांनी वाराणसीमधून डीबीटीचं बटन दाबलं। जेव्हा वाराणसीमधून पीएम किसान योजनेचा हप्ता सोडला, त्याच वेळी नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होणार असल्याचं सांगण्यात आलं। त्याचबरोबर नरेंद्र मोदी साहेबांनी शेतकऱ्यांसाठी आणखीन 2 योजना जाहीर केल्या। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आणखीन 2 लाभ मिळवायचे असतील आणि तुमच्या बँक खात्यामध्ये आणखीन 10,000 रुपयाचा हप्ता हवा असेल, तर नरेंद्र मोदी साहेबांनी कोणते 2 योजना सांगितल्या आहेत ते आपण पाहूया। तुम्हाला नेमकं कोणतं काम करायचं आहे जेव्हा तुम्हाला हे आणखी 10,000 रुपये मिळणार आहेत, याची माहिती आपण पुढे पाहूयात। कारण स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी लाभार्थ्यांबद्दलची माहिती सांगितली आहे। 10,000 रुपयाचा लाभ तुम्हाला हवा असेल तर कोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात येणार आहे ते पण सांगण्यात आलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका की नरेंद्र मोदी साहेब काय म्हणाले। शेतकरी मित्रांनो, आता तर तुम्हाला लॉटरीच लागणार आहे। कारण एवढ्या दिवस थांबलेला पीएम किसानचा हप्ता तर तुम्हाला मिळाला, पण त्याचबरोबर आता नमोचा हप्ताही तुमच्या खात्यात जमा होणार। त्या 12 जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत। शेतकरी योजनेच्या वेबसाईटवरती आपल्याला 12 जिल्ह्यांची यादी मिळाली आहे। आणखीन 12 जिल्ह्यांची यादी मी आता तुम्हाला सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता सरसकट सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। कोणतेही शेतकरी नमो शेतकरी योजनेमधून अपात्र ठरवण्यात येणार नाही। सर्व शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। फक्त मी तुम्हाला ज्या 2 योजनांबद्दल सांगितलं आहे, ते 2 लाभ जे नरेंद्र मोदी साहेबांनी वाराणसीमधून जाहीर केले, त्यासाठी शेतकऱ्यांना अटी लावण्यात आल्या आहेत। त्यामध्ये काही शेतकरी पात्र ठरणार आहेत आणि जे शेतकरी पात्र ठरणार आहेत त्या शेतकऱ्यांना थेट 10,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे आपण पाहूया की अजून कोणत्या योजना लावण्यात आल्या। शेतकऱ्यांचा पूर्णपणे विचार करून नरेंद्र मोदी साहेबांनी ही महत्त्वाची बातमी दिलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा आता फायदा होणार। शेतकरी हा आपल्या भारताचा कणा असल्यामुळे नरेंद्र मोदी साहेबांनी शेतकऱ्यांना आणखीन 2 योजनांचा लाभ देण्याचे जाहीर केलं। शेतकऱ्यांकडे जास्त लक्ष दिलं आहे। आतापर्यंत विरोधकांकडून बऱ्याच टीका केल्या जात होत्या। शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला नव्हता म्हणून बऱ्याच लोकांकडून बोललं जात होतं, परंतु शेतकरी मित्रांनो, पडताळणी झाली होती। शेतीचा सातबारा चेक करण्यात येत होता आणि तुमचे अर्ज हे सरकारकडून तपासले जात होते। त्यामुळे या हप्ता वाटपाला उशीर झाला, परंतु अखेर हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला। पण त्याचबरोबर आता आणखीन काही योजनांचा लाभ देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे अखेर आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आली। नमो शेतकरी योजनेचा हप्ता तर जमाच होणार आहे, त्यामुळे ही तर खुशखबर आलीच आहे, तर आणखीन काही मिळणार आहे ते पण आपण पाहूया। पण कोणते शेतकरी पात्र आहेत हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे। यासाठी आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे नरेंद्र मोदी साहेबांकडून यादी पाठवण्यात येणार आहे। त्यानंतर अखेर या हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात येणार आहे। स्वतः नरेंद्र मोदी साहेबांकडून आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पात्र शेतकऱ्यांची यादी येणार आहे। तर कोणते शेतकरी त्या 10,000 रुपयासाठी पात्र ठरणार आहेत ते आपण जाणून घेऊया। पण त्याआधी शेतकरी मित्रांनो, आपण हे जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज सोडण्यात येणार आहे। परभणी जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील आज नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत आहे।
परभणी जिल्ह्यामध्ये आज जे शेतकऱ्यांनी बँक सीडिंग ऍक्टिव्हेटेड केले आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता अमरावती जिल्ह्यामध्ये मिळाला, परंतु आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील अमरावती जिल्ह्यामध्ये मिळणार आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे, कारण नांदेड जिल्ह्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटपाला आज सुरुवात करण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश देखील पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील आज हप्ता वाटप होईल। रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील आनंदाची बातमी आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट नमो शेतकरी योजनेची रक्कम आज जमा होईल। सातारा जिल्ह्यामध्ये देखील आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप होणार असून नमो शेतकरी योजनेचे पैसे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज मिळतील। सोलापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ सर्वात आधी मिळणार असून सोलापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँकेत पैसे जमा झाल्याचा मेसेज शेतकऱ्यांना येईल। सरकारकडून जी जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये पालघर जिल्ह्याचा देखील समावेश आहे। पालघर जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैशाचं वाटप होणार आहे। शेतकऱ्यांनो, जर तुमचं बँक आणि आधार लिंकिंग ऍक्टिव्हेटेड असेल तर शेतकऱ्यांनो आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील हप्ता वाटप होणार आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं बँक लिंकिंग ऍक्टिव्हेटेड आहे त्या शेतकऱ्यांना आज नमोचा हप्ता मिळेल। नमोचा हप्ता पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज मिळणार असून पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे। पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज नमोचे पैसे मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, ज्या 12 जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे त्या 12 जिल्ह्यांमध्ये अखेर हप्ता वाटप चालू झालं असून शेतकऱ्यांचा पीएम किसानचा प्रश्न तर सुटला, परंतु आता नमो शेतकरी योजनेचा प्रश्न देखील सुटला। अखेर हप्ता वाटपाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली। त्याचबरोबर शेतकऱ्यांना आणखीन 2 नवीन लाभ मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी आणखीन आनंदाची बातमी आली आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या भागांमध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्याचबरोबर ज्या भागांमध्ये जून जुलै महिन्यामध्ये कमी पाऊस पडला अशा भागांमध्ये सरकारकडून नवीन 2 उपाययोजना करण्यात आल्या असून थोडक्यातच थेट तुमच्या खात्यामध्ये 10,000 रुपयाची रक्कम ट्रान्सफर करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर आलेलीच आहे, परंतु कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो, आणखीन 2 योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि थेट 10,000 रुपयाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा करून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं नाव। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव सरकारने जाहीर केलेल्या जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला पैसे मिळणारच आहेत आणि 10,000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। पण त्याआधी तुम्हाला तुमचं बँक सीडिंग ऍक्टिव्हेटेड ठेवणं गरजेचं आहे। ज्या शेतकऱ्यांचं बँक सीडिंग ऍक्टिव्हेटेड आहे त्या शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जिल्ह्याचं नाव जर यादीमध्ये असेल तर तुम्हाला फायदाच होणार आहे, परंतु तुमची शेत जमीन किती एकर आहे त्यावरून तुम्हाला पैसे किती मिळणार आहेत हे देखील अवलंबून आहे। 10,000 ही रक्कम फक्त ठोकळ सांगण्यात आली आहे, परंतु तुमची शेत जमीन किती आहे, तुमची किती नुकसान झालं आहे यावरून तुम्हाला अजून रक्कम वाढवून देण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची खबर तर आलीच आहे। सरकारकडून जेव्हा या 2 योजनांबद्दल आणखी माहिती सांगण्यात येईल तेव्हा तुम्हाला आणखी माहिती मिळेल, परंतु आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता तर तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। पुढील माहिती सरकारकडून सांगण्यात येईल तेव्हा तुम्हाला कोणती कागदपत्र तयार ठेवायची आहेत आणि तुम्हाला अजून कोणतं महत्त्वाचं काम करायचं आहे ते आपण जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, आता तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा हप्ता देखील तुम्हाला मिळाला आहे। सरकारने आता दिलासादायक बातमी शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळाले।